5 ते 6 लोकांसाठी एकदम गावरान पद्धतीचं झणझणीत चमचमीत काळ्या मसाल्यातलं चिकन बनवायचं आहे, तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच. लगेच रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. लगेच हे झणझणीत चिकन कसं बनवायचं हे आपण पाहूया. तर इथे मी 750 ग्रॅम चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातलं सर्व पाणी काढून घेतले आणि त्यानंतर हे काय मोठ्या बाउलमध्ये ओतून घेतलेलं आहे. यात आता 1 चमचा लसूण पेस्ट घालायची आहे. 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घालायच्या आहे. त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा. मीठ घालायचं आहे 1 चमचा, छोटा चमचा आहे. आता हे हळद आणि मीठ आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यासाठी हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आता हे आपण 15 ते 20 मिनिट रेस्टसाठी ठेवूयात. तोवर आता लगेच भाजी बनवण्यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे. कांद्याला असे थोडे थोडे कट लावून घ्यायचे आहे. 1 टोमॅटो घ्यायचा आहे मध्यम आकाराचा. आता हे कांदे आपल्याला गॅसवरती किंवा चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी हे कांदे मी तारीमध्ये खोचून घेते. टोमॅटो देखील आपल्याला खोचून घ्यायचा आहे यात आणि हे आता गॅसवरती भाजायला ठेवायचं आहे. कांदे भाजताय तोवर लगेच बाकीच्या मसाल्याचीही तयारी करून घ्यायची आहे. खोबरं घेतलेलं आहे मी 1 वाटी. तसेच डाळवं घेतलेलं आहे 2 चमचे. डाळवं नसेल तर तुम्ही फुटाणे किंवा मग चणा डाळ घेऊ शकता. कोथिंबीर घेतलेली आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. अद्रक घेतलेला आहे 1 इंच. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 15 ते 20. आणि आपल्या या भाजीची सिक्रेट जिन्नस म्हणजे आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 1 चमचा बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ नसेल तर अर्धा चमचा बाजरी आपल्याला भाजून घालायची आहे. आणि दोन्हीही नसेल तर स्किप करू शकता आणि असेल तर आवर्जून घालायचं आहे. टेस्ट खूप छान येते. आता काही खडे मसाले घेतलेले आहेत मी. तर 2 चमचे धने घेतलेले आहे. 1 तेजपत्ता घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. 1/4 चमचा शहाजिरे घेतलेले आहे. 1 हिरवी इलायची, दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी, 4 लवंग, थोडंसं दगडफूल आणि 1/4 चमचा खसखस घेतलेले आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. इकडे आपले कांदे आणि टोमॅटो देखील व्यवस्थित भाजलेला आहे. आता हे मी काढून घेते आणि लगेच आपण इकडे मसाला भाजून घेऊयात. मसाला तुम्ही कढईत किंवा तव्यावरती भाजू शकता. सर्वात अगोदर मी खोबरं घातलेलं आहे. खोबरं आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. याला असा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला बाकीचे खडे मसाले यात घालायचे आहे. आता हे खडे मसाले आपल्याला खोबऱ्यासोबत थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला यात डाळवं घालायचं आहे. डाळवं भाजलेलं असतं ऑलरेडी, त्यामुळे हे थोडंसं उशिरा घालायचं आहे आपल्याला. डाळवंही आता या मसाल्यांसोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपलं खोबरं, डाळवं वगैरे सर्व व्यवस्थित भाजलेलं आहे. तर हे मी काढून घेते. हे आपल्याला सेपरेटच काढून घ्यायचं आहे आणि वाटताना देखील आपल्याला सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे, कारण हे सगळे सुके मसाले आहे. आता लगेच आपल्याला कढईत हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. हिरव्या मिरच्या अंगावरती उडू नये यासाठी मी याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ह्या मस्त आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे. लगेच आपल्याला यात लसूण आणि अद्रक देखील घालायचं आहे. तसेच आपल्याला यात भाजलेले कांदे देखील घालायचे आहे बरेचसे चुरगळून. टोमॅटो देखील घालायचा आहे साल काढून. आणि आता ह्या सर्व जिन्नस आपल्याला थोडंसं तेल घालून छान परतवून घ्यायचे आहे. कांदा असा व्यवस्थित भाजला की छान खमंग वास येतो. आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे. ते देखील कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खमंग वास येईपर्यंत. आणि जर अख्खी बाजरी घेतलेली असेल तर ती आपल्याला खोबऱ्यासोबत भाजून घ्यायची आहे आणि खोबऱ्यासोबतच बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे सुक्या मसाल्यांसोबत. आता आपलं बाजरीचं पीठ देखील व्यवस्थित भाजलेलं आहे. हा सर्व मसाला मी प्लेटमध्ये काढून घेते. यात कोथिंबीर देखील घालायची आहे. आणि आता सुके मसाले आपल्याला अगोदर वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यातच कांदा, टोमॅटो घालून आपल्याला ते देखील बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण आता थोडा वेळ साईडला ठेवून आपण चिकन शिजायला टाकूयात. चिकन शिजवण्यासाठी लगेच मी कुकर गॅसवरती ठेवला आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, 1 ते 1.5 टेबलस्पून. त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आता छान सोनेरी कलरचा होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला की लगेच आपल्याला चिकन घालायचं आहे यात. आता हे व्यवस्थित हलवून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता तेलात छान परतवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यात बारीक चिरलेली. कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकरवरती एखादी प्लेट किंवा ताट झाकण ठेवायचं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे.
आणि हे पाणी गरम होईपर्यंत हे आपल्याला 3-4 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित गरम झाले की आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे। आता यावरती पाणी गरम करायला ठेवल्यामुळे आणि प्लेट झाकून ठेवल्यामुळे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या मी। आता चिकन व्यवस्थित शिजले की नाही चेक करूयात। चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, कारण याचा लगेच आणि अगदी सहज तुकडा पडतोय। चिकन जर शिजलेलं नसेल तर याची एखादी शिट्टी अजून काढून घ्यायची आहे। आता भाजी बनवण्यासाठी मी लगेच पातेलं गॅसवरती ठेवलंय। यामध्ये आता आपल्याला पळीने 2 पळी तेल घालायचं आहे आणि टेबलस्पूनने 3 ते 4 टेबलस्पून काही सुके मसाले घेतले मी। 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, हाफ टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून चिकन मसाला घेतलेला आहे। हे मसाले आपल्याला तेल थोडंसं कोमट असतानाच तेलात घालायचे आहे, म्हणजे मसाले जळत नाही। आता हे थोडा वेळ परतवून घ्यायचे आहे आणि लगेच आता आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आता खाली लागू द्यायचा नाही आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। यावरती आता झाकण ठेवून 1-2 मिनिट मी मसाला छान परतवून घेते। हा मसाला जर खाली लागत असेल तर आपल्याला थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि शक्य असेल तर कोमट पाणी घालायचं आहे किंवा गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे लवकर मसाला तेल सोडतो आणि चवही छान देतो। तसेच आता जेवढा आपण हा मसाला छान परतवून घेऊ ना तेवढे आपल्या भाजीची टेस्ट वाढते। तसेच भाजीला छान तरी पाहिजे असेल तर मसाला व्यवस्थित परतवून घ्यावा लागतो। अशा प्रकारे मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे। आता लगेच आपल्याला शिजवलेलं चिकन यात घालायचं आहे। हे आता मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून 2-3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचा फ्लेवर मसाल्यात उतरेल आणि मसाल्याचा फ्लेवर देखील चिकनला व्यवस्थित लागेल। आता यात पाणी न घालता तुम्ही असं सुक्कं चिकन देखील बनवू शकता बरं। आणि रस्सा बनवायचा असेल तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्याने चवही छान येते आणि तरीही छान येते। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे। मी जास्त घट्टही नाही बनवते आणि जास्त पातळही नाही, बाजरीच्या भाकरीसोबत खाता येईल या कन्सिस्टन्सीमध्ये यात पाणी घातलेलं आहे मी। आता याला उकळी आली की आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी कुस्करून घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे, मीठ घालायचं आहे थोडंसं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून हे लो फ्लेमवरती आपल्याला 6 ते 7 मिनिट उकळू द्यायचं आहे। जेवढी ही भाजी छान उकळेल ना तेवढी खायला छान लागते, त्यामुळे लो फ्लेमवरती याला उकळू द्यायचं आहे, जास्त हाय फ्लेमवरती नाही उकळायचे। आपला हा चिकनचा रस्सा 6 ते 7 मिनिट उकळून घेतल्याच्या नंतर यावरती आता छान तरी जमा झालेली आहे आणि आता गॅस बंद केल्यानंतर जसजशी ही भाजी थोडी थंड होत जाईल ना तशी यावरती तरीची पूर्ण एक लेअर येऊन जाते, खूप छान तरी येते आणि छान चवदार भाजी तयार होते बरं। गॅस बंद केलेला आहे मी आणि तुम्ही पाहू शकाल काही सेकंदातच किती छान तरीचा थर जमा झालेला आहे तर, आणि छान आपली झणझणीत भाजी तयार झालेली आहे बरं। तसेच आता ही भाजी थोडीशी थंड झाल्यावर अजून घट्ट होते बरं, कारण आपण यात बाजरीचं पीठ आणि डाळवं घातलेलं आहे, त्यामुळे याला छान दाटसर टेक्स्चर येतं नंतर। आता ही झणझणीत भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, अप्रतिम लागते, किंवा चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, भातासोबत देखील खाऊ शकता, खूप छान लागते। तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।